हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नवे व्ह्यूअर्स प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया नोटिफिकेशनवर, पण त्याआधी पाहूया नोटिफिकेशन हे कुठनं आलं आहे। तर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे इथनं नोटिफिकेशन घेऊन आले आहे। केंद्र सरकाराची नोकरी असणार आहे। 18 ते 35 वयोवर्ष मर्यादा असणार आहे आणि अर्ज पद्धती ही ऑफलाईन म्हणजे स्पीड पोस्टने असणार आहे। अर्ज फी काहीच नसणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर, पण त्याआधी परत मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते की सगळ्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे इथनं ही नोटिफिकेशन आलेली आहे। रिक्रुटमेंट फॉर टेम्पररी पोझिशन ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे आणि पोस्ट पाहू शकता लॅब टेक्निशियन 2 पोस्ट आहे आणि मंथली रेन्युमरेशन हे 20,000 प्लस HRA असणार आहे। ॲप्लिकेशन आणि सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ॲप्लिकेशन लिहायचं आहे, पूर्ण बायोडाटा तुमचा प्लेन पेपरवर लिहायचा आहे आणि रजिस्टर पोस्टनी तुम्हाला द सब डीन रिसर्च आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज सोलापूर रोड पुणे 411040 या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचं आहे। कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट ऑफ लॅब टेक्निशियन 14 ऑगस्ट 2024च्या पहिले पोचलं पाहिजे। द ॲप्लिकेशन रिसिव्ड विल बी स्क्रुटिनाइज्ड बाय सिलेक्शन कमिटी। ॲप्लिकेशन सगळे कमिटी पाहतील आणि मग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट ते तुम्हाला कॉलेज वेबसाईटवर पाहायला मिळतील। कॉलेज वेबसाईटची ऑफिशियल लिंक तुम्ही पाहू शकता, जी मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे। टाईम ऑफ रिटन टेस्ट जर रिक्वायर असेल तर ते तुम्हाला तिकडेच कळवलं जाईल ऑफिशियल वेबसाईटवर। त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट्सला ईमेल किंवा SMS द्वारे कळवलं जाईल की ते एलिजिबल आहेत असं, आणि फायनल सिलेक्शन जे होणार आहे ते इंटरव्ह्यू बेस्ड होणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्वालिफिकेशन BSc इन MLT बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी यापैकी एकामध्ये असणं आवश्यक आहे, तेही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं। त्यानंतर डिझायर क्वालिफिकेशन लॅब क्लिनिकल लॅब, रिसर्च लॅब, मॉलिक्युलर लॅबमध्ये वर्किंग एक्सपिरियन्स असायला हवं आणि ॲडिशनल प्रेफरन्स तुम्ही वाचू शकता। त्यानंतर लॅब टेक्निशियनची पोस्ट 2 आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जनरल इन्फॉर्मेशन आणि टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। ॲप्लिकेशन पण इथे दिलेलं आहे, ते प्रिंटआउट काढून भरून तुम्ही व्यवस्थित साईन, प्लेस, डेट वगैरे पाठवायचं आहे। आणि एन्क्लोजर्स तुम्ही पाहू शकता, डेट ऑफ बर्थचं प्रूफ, फोटो आयडेंटिटी कार्ड, ॲड्रेस प्रूफ, HSC, माध्यमिक, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD आणि रेलेवंट क्वालिफिकेशन्स जे असतील त्याचे अटेस्टेड कॉपीज, सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स, रिसर्च पब्लिकेशन, NOC सर्टिफिकेट जर तुम्ही कुठे काम करत असाल तर NOC सर्टिफिकेट, आणि अजून एखादं कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला वाटत असेल रेलेवंट आहे तर ते तुम्ही याला लावू शकता। अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ सकट, तोपर्यंत धन्यवाद।